राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. ज्या श्री लक्ष्मी पतसंस्थेचं बीजारोपण झालं होतं त्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या पतसंस्थेनं 25 वर्ष चांगल्या कारभारासह पूर्ण केली. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. या निमित्तानं खरं तर सर्वांसाठीच महत्त्वाचं व्याख्यान आदरणीय प्राध्यापक गणेशजी शिंदे सर यांचं आयोजित केलेलं आहे. आपल्याला माझ्यासह सगळ्यांनाच व्याख्यान ऐकायचे. आदरणीय महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करून लग्न समारंभ असल्यामुळं, धावपळ असल्यामुळं पुढं त्यांच्या प्रवासाला गेलेत. त्यांचा सहकारातील अनुभव खूप दांडगा आहे, खूप मोठा आहे. आणि मग त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये तुम्हाला कानपिचक्या देत देत बरंच काही मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. अर्थात आपल्या पतसंस्थेचा कारभार खूप चांगला आहे. विद्यमान संचालक मंडळ चेअरमन बबनराव लक्ष्मण कुऱ्हाडे, व्हाईस चेअरमन राखमाशेठ पाडेकर, मान्य उत्तम लामखडे, विलास लामखडे, राजू लामखडे, सुभाष लामखडे, संदीप शेळके, बाळू मेंगाळ, प्रतिभा पाडेकर, कमल लामखडे, जयसिंग लामखडे, हे सध्य जे विद्यमान संचालक मंडळ आहे ते सगळेजण या पतसंस्थेचे सगळे सभासद, सगळे सदस्य सर्व महानुभाव विशेष करून यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. ते सर्वजण माझ्याबरोबर आलेले साथी विनयजी सावंत, या गावचे सरपंचताई, उपसरपंच पांडुशेठ शेळके, सगळेच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती, समोर बसलेले सर्व या पतसंस्थेचे हितचिंतक, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. खरं तर संस्थेचा मानस खूप चांगला आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन व्हावं म्हणून गणेशजी शिंदे सरांना बोलवलं. आणि दुसरी गोष्ट, पतसंस्थेच्या या प्रणांगणामध्ये, ह्या सभामंडपामध्ये हा कार्यक्रम संपन्न होते ते न कळत ह्या विद्यार्थ्यांच्या मनावरती काही बीजं रोपली जाणार आहेत की पतसंस्था म्हणजे काय. शक्यतो व्यवहारात आल्यानंतर कळायला लागतं का पतसंस्था, बचत, किंवा कधीतरी वडिलांबरोबर गेलो, वडील कर्ज काढायला गेलेले असतात आणि मग त्यांना ते कळतंय. तर मला वाटतं विद्यार्थ्यांना एक कुतूहल जागं होणार आहे की ही पतसंस्था, हिचा कारभार कसा चालतो. एकदा कधीतरी असं 10वी-12वीच्या पोरांना पतसंस्थेत ज्ञान कसा कारभार चालतो ते सांगा. बँकेत आमची पोरं जात आहेत, स्कॉलरशिपच्या निमित्तानं फॉर्म भरायचं काम वगैरे करतायत आणि त्यांचं खात्याचं तिथे हे करत आहे. खरं तर विना अर्थ सर्व व्यर्थ. अर्थ असेल तर सगळं आहे, हे जग आहे सगळं. आणि अर्थच नसेल, म्हणजे पैसाच नसेल, तर बरंच काही गमावल्यासारखं आहे. म्हणजे आपण असं पाहतो की नीटला काही पोरं अशी 500, 550, 400 मार्क घेतात, 2-2, 3-3 वर्ष हे करतायत. आणि एखादा 350 मार्क घेतलेलं पोरग मात्र डोनेशन देऊन मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतं. म्हणजे तो पैशाच्या जोरावरती तिथं प्रवेश घेतो.
डॉक्टर व्हायचंय, पुढं सगळं जे काही करायचंय, शास्त्रज्ञ व्हायचे, जे काही करायचंय, शिक्षक व्हायचे, जे काही करायचंय तर ते पगारासाठी करायचंय. अशी खूप कमी लोक आहे की अर्थकारणासाठी काम करत नाहीये, समाजसेवा म्हणून स्वतःला झोकून देत आहे. सगळ्यांनी तसं केलं तर जग हे चालू शकणार नाही. जग हे दिल्या घेतल्याचं आहे. जग हे दिल्या घेतल्याचं आहे. तुम्ही दिलं तर लोक देणार आहे. मग तो रिस्पेक्ट असो, पैसा असो किंवा अजून सर्व काही असो. समजा मी आमदार म्हणून काम केलंच नसलं तर कदाचित ह्या लोकांनी मला इथं बोलवलं पण नसतं. काय रखमा शेठ, बरोबर आहे ना? म्हटले असते पहिला बी सारखाच होता ना आताचा बी सारखाच आहे. त्यामुळं जग हे व्यावहारिक आहे. व्यवहार प्रेमाचा पण असतो. आपण प्रेम दिलं तर दुसरा प्रेम देतो. तर त्यामुळं या सहकार क्षेत्रामध्ये खूप सारं दडलेलं आहे. मला वाटतं शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पुढे नेण्याचं काम जसं सहकार सोसायट्यांनी केलं तसं पतसंस्थांनी केलं. आपल्याकडे सावकारी आहे की नाही मला माहीत नाही. आहे का सावकारी तुमच्याकडं? नाही आहे ना, चांगली गोष्ट आहे. नाही तर सावकारांनी शेतकऱ्यांना एवढं नडवलं, सामान्यांना एवढं नडवलं की महिन्याला 5-5% व्याज घेणारे सावकार आहेत. किती? महिन्याला 5-5% व्याज घेणारे सावकार आहेत. त्यावेळेला अडचण तशी राहती, ज्यांनी दागिने गहाण ठेवले ते दाग तसे बुडाले, ज्यांनी जमिनी गहाण ठेवल्या त्या जमिनी तशा गेल्या. म्हणून त्या सावकारांविरुद्ध राघोजी भांगरे आणि त्या काळामधल्या ज्या काही क्रांतिकारक आहेत त्यांनी चळवळी केल्या. आज मात्र पतसंस्था सावकारांना डावलून पुढे आले. मगाशी बाळासाहेब थोरात बोलत होते की काही पतसंस्थांमध्ये खरोखर अनागोंदी झालेली आहे. पण काही पतसंस्थांमध्ये ह्या आता श्रीलक्ष्मी ही, मी एक दिवस आलो होतो, मला त्यांचा कारभार पाहिला, मला खूप आवडलं. मी त्यावेळेला खरं तर रखमाशेठ पाडेकरांना आणि त्यांना विचारलं की एवढं सगळं तुम्ही कसं करता, तुमच्यात नाही म्हणण्याची हिंमत कशी येते? तर ते म्हणे नाही, व्यवहार चोखपणे करतोय म्हणून आज 35 कोटीच्या ठेवी आहेत. 35 कोटीच्या ठेवी आहेत. इथं एवढ्या सगळ्यांचा विश्वास आहे. तर परत एकदा ह्या पतसंस्थेसाठी टाळ्या वाजवा. आणि खऱ्या अर्थानं लक्ष्मीचं वास्तव्य तिथं आहे, लक्ष्मी प्रसन्न आहे आणि म्हणून आपण सगळेजण आलेत. आता मी जास्तीचा वेळ घेणार नाही, कारण मी शिंदे सरांबरोबर कमिटमेंट केली की माझ्यानंतर तुमचं लगेच भाषण आहे आणि मी ते भाषण ऐकणार आहे. असंच आहे ना? नाही तर मग मधीच कुणी उठणार असेल तर मग मी चालू गड्या, तसं नाही. तर आपण सगळेजण आता शांततेनं सरांचं जे काही आतापर्यंतचे अनुभव आहेत, ज्यांना जे मार्गदर्शन करायचे ते आपण सगळेजण ऐकूया. परत एकदा ह्या श्री लक्ष्मी पतसंस्थेला आपल्या सर्वांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. यांचा कारभार चोखपणानं चालावं, ही सगळ्यांच्या कामाला यावं, संचालकांचं यांच्याकडनं भलं व्हावं, शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं यांच्याकडनं भलं व्हावं, यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रिय ग्राहकांनो, लग्नकार्य समारंभ संसूक जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकुरफाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पाईप, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 900 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकुरफाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकुरफाटा, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.